नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा. इक्वॅलिटी या नवीन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. मी उल्हास. दिल्लीच्या विधानसभेच्या निवडणुकीची तारीख नुकतीच जाहीर झाली. 5 फेब्रुवारीला त्या ठिकाणी निवडणूक होणार आहे आणि 8 फेब्रुवारीला आपल्याला रिझल्ट पाहायला मिळणार आहे. त्या ठिकाणी अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष, त्याचबरोबर काँग्रेस आणि बीजेपी, भारतीय जनता पार्टी, या 3 पक्षांमध्ये खऱ्या अर्थाने निवडणूक जोरदार होणार आहे. मागील 2015ला किंवा 2020ला प्रचंड बहुमताने आम आदमी पार्टी, अरविंद केजरीवाल यांचा पक्ष विजयी झालेला आहे आणि गेली 25 वर्ष झालं त्या दिल्लीमध्ये आम आदमी पक्षानं त्यांची सत्ता काबीज करून ठेवलेली आहे किंवा भाजपला ती सत्ता त्यांनी मिळू दिलेली नाहीये. तसं पाहिलं तर महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक किंवा हरियाणाची निवडणूक, त्याचबरोबर ती या निवडणुकांमध्ये साम दाम दंड या सर्व गोष्टीचा वापर करून भारतीय जनता पक्षानं प्रचंड बहुमत मिळवलेलं आहे, आपण पाहिले. आणि त्याचाच परिणाम त्या दिल्लीवर होतोय की काय, अशा पद्धतीची चर्चा जनतेमध्ये आहे. सर्वसामान्य माणसाला असं वाटतं की दिल्लीमध्ये सुद्धा जर साम दाम दंड या माध्यमातून जर निवडणूक लढली गेली तर भाजप प्रचंड बहुमताने निवडून येईल. परंतु गोरगरिबांच्या, दलितांच्या, वंचितांच्या, मुस्लिमांच्या, त्याचबरोबर ती वेठबिगारी करणाऱ्या कामगार, कष्टकरी वर्गाच्या माध्यमातून जर निवडणूक लढली गेली तर दिल्लीमध्ये पुन्हा एकदा हॅट्रिक आम आदमी पक्ष करेल, अशा पद्धतीची एक चर्चा या महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे. त्या अनुषंगाने आपण जरा थोडासा संवाद साधूया. तसं बघितलं तर भारतीय जनता पक्षानं अरविंद केजरीवाल यांचे जे काय इमेज आहे ते इमेज खराब करण्याचं काम दारू घोटाळ्याच्या माध्यमातून केलेलं आहे. ते बरेच दिवस तुरुंगामध्ये होते, तिथूनच ते मुख्यमंत्री पदाचं कामकाज पाहत होते. त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा म्हणून त्यांच्यावरती बऱ्याच गोष्टी प्रेशरमध्ये टाकण्यात आल्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी शेवटी आतिशी या त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांना त्यांनी मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आणि आज त्या सद्यस्थितीमध्ये त्या मुख्यमंत्री आहेत. पण गेले कित्येक वर्ष झाली, 10 वर्ष झाली, निर्विवादपणे आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल दिल्लीमध्ये एक प्रामुख्याने अतिशय सुंदर काम करत आहे. त्यांना मॅक्सेस अवॉर्ड मिळालेला आहे. त्यांनी काय केलं तर सगळ्यात महत्वाची जी यंत्रणा आहे ती म्हणजे शिक्षण. शिक्षण या योजनेला त्यांनी मनापासून स्वतःला वाहून घेतलं आणि सरकारी शाळा त्यांनी सामान्य लोकांपासून ते उच्चभ्रू लोकांपर्यंत त्यांनी त्या ठिकाणी अतिशय सुंदरपणे सुरू केल्या, की ज्या शाळा भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आतापर्यंत सरकारी शाळांकडे दुर्लक्ष करून काही शिक्षण सम्राटांनी खासगी शाळा सुरू केलेल्या होत्या. प्रत्येक राज्यामध्ये तशा पद्धतीची व्यवस्था आहे. हे जे शिक्षण सम्राट आहे, हे जे शिक्षण माफिया आहे, हे काय करतात? सुंदर खासगी शाळा सुरू करतात, डोनेशन घेतात, गरीब विद्यार्थ्यांना लुटतात, श्रीमंतांना लुटतात, सर्वांना लुटतात आणि क्वालिटीचं शिक्षण देत नाहीयेत, पण डिग्र्या मात्र ते देतात. अशा या माफियांना छेद देण्यासाठी खऱ्या अर्थानं मॅक्सेस अवॉर्ड विजेते अरविंद केजरीवाल यांनी मोफत सरकारी शाळा अशा निर्माण केल्या, इतक्या चांगल्या पद्धतीच्या निर्माण केल्या की तिथं ती इमारत पाहिल्यानंतर आपण एखाद्या मोठ्या विद्यापीठामध्ये आहोत की काय, अशी एकंदरीत आपली भावना झाली पाहिजे. इतकं ते सुंदर असं मराठी शाळेचं प्रारूप त्यांनी बदललं. त्या ठिकाणी त्यांनी ग्रंथालय असेल, त्याचबरोबर आधुनिकतेची त्यांनी त्या ठिकाणी जोड दिली. त्याचबरोबर त्या शाळेमध्ये फ्रेंच, स्पॅनिश अशा युरोपीय भाषा, जर्मन अशा भाषा शिकवणारे शिक्षक त्यांनी तयार केले. त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी त्यांनी विदेशामध्ये पाठवलं. विदेशात ते शिक्षक ट्रेनिंग घेऊन आले आणि दिल्लीतील मुलांना सरकारी शाळेमध्ये ते अतिशय चांगल्या पद्धतीने शिकवू लागले. आणि म्हणून गोरगरिबांची, कष्टकऱ्यांची, रिक्षावाल्यांची, त्याचबरोबर तिथल्या दलितांची मुलं आज आपल्याला IAS, IPS, त्याचबरोबर ती IIT सारख्या इंजिनिअरिंग फील्डमध्ये मोठ्या पदावरती ती मुलं विराजमान झालेली दिसत आहेत किंवा त्यांना त्या संस्थांमध्ये प्रवेश मिळताना दिसतो आहे. याचं सगळं श्रेय खऱ्या अर्थाने अरविंद केजरीवाल यांना जातं. कारण
बाबासाहेब म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते दूध पिलेला माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या शिक्षणाच्या माध्यमातून एक चांगली पिढी घडवण्याचं काम अरविंद केजरीवाल यांनी केलेलं आहे, की जे आतापर्यंत सत्ताधीश पक्षांना जमलेलं नाही. सत्ताधीश पक्षांची मैत्री ही इथल्या शिक्षण सम्राटाशी असते, त्याचबरोबर इथल्या माफियांशी असते, त्याचबरोबर इथल्या भांडवलदारांशी असते. परंतु शिक्षणातून माणूस हा एक चांगल्या पद्धतीने उत्क्रांत होऊन एक यशस्वी व्यक्ती बनू शकतो, या गोष्टीकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केलेला आपल्याला इथल्या राजकीय सत्ताधीश पक्षाकडून दिसून येतो. आणि म्हणून अरविंद केजरीवाल हे उल्लेखनीय वाटतात किंवा वेगळेपण त्यांच्यामध्ये आहे अशा पद्धतीने वाटतं. त्याचबरोबर त्याने दुसरं कोणतं चांगलं काम केलं असेल तर ते म्हणजे आरोग्य. आरोग्य की ज्या ठिकाणी आज आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो तर लाखो रुपये घेतले जातात, सगळ्या टेस्ट आपल्या केल्या जातात आणि असंख्य रुपये आपल्यावरती लादून आपल्याला त्या ठिकाणी योग्य अशा पद्धतीचा तरी सुद्धा उपचार मिळत नाही. हे अरविंद केजरीवालांनी ओळखलं आणि दिल्ली सरकारनं, त्यांच्या सरकारनं, त्यांच्या आम आदमी पक्षानं त्या ठिकाणी मोहल्ला क्लिनिक अशी योजना सुरू केली, की जिथं तुम्हाला डॉक्टर मिळेल, जिथं तुमच्या सगळ्या मोफत तपासण्या होतील, जिथं तुम्हाला टॅबलेट्स मिळतील आणि तुमचा आजार त्या ठिकाणी बरा होईल आणि कोणताही 1 रुपया न घेता. ही गोष्ट अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी राबवली. खरं तर ते नेहमी म्हणतात की या योजना म्हणजे मी राबवलेली सरकारी शाळेची योजना असेल किंवा ही आरोग्यदायी योजना असेल, या देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये सत्ताधीश पक्षांनी किंवा विरोधक राजकीय पक्षांनी राबवल्या पाहिजे आणि जनतेची सेवा केली पाहिजे. हा त्यांचा व्यक्तिगत विचार ते हमेशा त्यांच्या विचारातून मांडतात, भाषणातून मांडतात. ते असे म्हणतात की मी मोदी किंवा एका व्यक्तीला अजिबात विरोध करत नाही, मी या देशातल्या चुकीच्या पद्धतीने चाललेल्या सिस्टीमला विरोध करतो. आणि म्हणून त्यांनी खऱ्या अर्थाने आम आदमी पक्षाच्या माध्यमातून सामान्य लोकांसाठी कशा पद्धतीने आपल्याला सार्वजनिक विकास करता येईल, त्या लोकांना एका चांगल्या पातळीवरती आणता येईल, लोकशाहीच्या माध्यमातून, संविधानाच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये कशी क्रांती करता येईल, हा विचार घेऊन अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष दिल्लीमध्ये आणि पंजाबमध्ये आणि इतर राज्यांमध्ये सुद्धा वाटचाल करत असतानाचा आपल्याला दिसतो. त्यांचे प्रेरणास्थान सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याचबरोबर भगतसिंग या 2 महापुरुषांच्या विचारानं त्यांच्या पक्षाची वाटचाल आपल्याला दिसून येते. खरं तर ते नेहमी म्हणतात की बाबासाहेबांसारखा महापुरुष की जो या भारताला समजला नाहीये, या देशातल्या मनोवादी वस्तीला समजला नाहीये, परंतु हा महापुरुष की जो संपूर्ण विश्वाला समजला, संपूर्ण जगाला समजला, या महापुरुषाचे विचार किंवा या महापुरुषाचा संविधानाचा जो काय त्यांनी सांगितलेला हेतू आहे, तो जर एक दिवस प्रामाणिकपणे पाळला गेला तर आपला देश, आपला भारत संपूर्ण विश्वामध्ये प्रचंड मोठ्या पद्धतीने आगेकूच करेल किंवा प्रगती करेल अशा पद्धतीचा आपल्या देशामध्ये संविधान आहे. आणि म्हणून संविधानाचं रक्षण करण्यासाठी ते सातत्याने संविधानाच्याच विचारानं त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून वाटचाल करताना आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर त्यांना या देशातल्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये चळवळी उभा करण्याचं एक फार मोठं सामर्थ्य त्यांच्या पाठीशी लाभलेलं आहे आणि म्हणून त्यांना मॅक्सेस अवॉर्ड सुद्धा मिळालेला होता. अशा असंख्य त्यांनी चांगल्या गोष्टी केल्या की ज्या माध्यमातून त्यांना विरोध करण्यासाठी आज दिल्लीमध्ये भाजप असेल, काँग्रेस असेल, त्यांच्यावरती तुटून पडलेले आहेत. 70 जागा आहेत, त्यापैकी जवळजवळ 25 ते 30 जागेवरती निर्विवादपणे आम आदमी पक्ष निवडून येईल इतकी ताकद आम आदमी पक्षाची त्या ठिकाणी आहे. परंतु महाराष्ट्राची त्याचबरोबर हरियाणाची ही निवडणूक पाहता त्या ठिकाणी भाजप जर वेगळ्या पद्धतीने सिस्टीमच्या माध्यमातून गेलं, ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून त्या ठिकाणी भाजप सत्तेवर येऊ शकतं आणि हवं तसं सरकार आपलं स्थापन करू शकतं, अशा पद्धतीचं चित्र आपल्याला दिल्लीमध्ये दिसत आहे. परंतु दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचे जे प्रमुख अरविंद केजरीवाल आहेत, त्यांच्या इतका स्पष्ट चेहरा किंवा त्यांच्यासारखा दुसरा माणूस किंवा दुसरा व्यक्ती कुठल्याही पक्षाकडे, भाजपकडे किंवा काँग्रेसकडे नाहीये.
एकमेव असे व्यक्तिमत्व आहे अरविंद केजरीवाल की ज्यांचा चेहरा त्या ठिकाणी आम आदमी पक्षाच्या माध्यमातून मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी पुढच्या 2025चे मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी त्यांचं काम सुरू झालेलं आहे. मुळात मुद्दा असा आहे की यांच्या चांगल्या कामाला विरोध करण्यासाठी भाजपाने त्या ठिकाणी जाऊन सभा घ्यायला सुरुवात केलेली आहे. मोदी म्हणतात की इथं जे काही शिक्षण संस्था आहेत त्या आम्हीच उभा केलेल्या आहेत, इथल्या इमारतीचा खर्च आम्ही केलेला आहे, केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्ही हॉस्पिटल्स उभी केलेले आहेत, त्याचबरोबर आम्ही आरोग्यदायी योजना सुद्धा या ठिकाणी आणलेल्या आहेत. अशा वेगवेगळ्या गोष्टी सांगून ते जनतेची दिशाभूल करण्याचं काम करत आहेत. परंतु दिल्लीतल्या जनतेला माहित आहे की खऱ्या अर्थाने आमचा करता करविता आणि आम्हाला खऱ्या अर्थाने सेवा देणारा एकमेव नेता म्हणजेच अरविंद केजरीवाल आहे. मला एवढंच सांगायचं आहे या ठिकाणी की आम आदमी पक्ष हा एक 2025 मध्ये विजय घोडदौडीमध्ये असेल असं एकंदरीत तिथल्या जनतेचं मत आहे. परंतु या देशामध्ये या जगामध्ये जेव्हा जेव्हा एखादा व्यक्ती सामाजिक विचारानं काम करू पाहतो, शैक्षणिक क्रांती घडवू पाहतो, त्याचबरोबर आरोग्य योजना देऊ पाहतो, त्याचबरोबर ती लाईट बिल माफ करू इच्छितो, सडक रस्ते पाणी या गोष्टी मिळवून देऊ शकतो, अशाच लोकांना देशामध्ये त्रास दिला जातो आणि त्याच पद्धतीने त्या लोकांना बदनाम केलं जातं आणि लोकांच्या नजरेतून एका बाजूला सारण्याचा एक डाव या देशातला एक सत्ताधीश पक्ष करत असतो. आणि हे अतिशय दुर्भाग्याची बाब आहे. जेव्हा 2014ला भाजपचं सरकार आलेलं होतं तेव्हा त्यांनी नुकतेच निधन झालेले डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या घरी कोळसा घोटाळा प्रकरणामध्ये सीबीआय पाठवलेली होती, ईडी पाठवलेली होती. त्यांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्यावरती हेच कौतुक करणारे लोक जेव्हा 2014ला त्यांच्या घरी सीबीआय पाठवतात आणि त्याच्यामध्ये ते निर्विवादपणे कोणताही त्यांच्यावरती आरोप सिद्ध होत नाही, सर्वोच्च न्यायालयातून त्यांना बाइज्जत बरी केलं जातं, अशा या चांगल्या लोकांवरती आरोप करत त्यांनी जिवंत असताना सुद्धा मनमोहन सिंगांवरती मोहन म्हणून सतत त्यांच्यावरती टीका करण्यात आली, त्यांच्या अर्थनीतीवरती टीका करण्यात आली, त्यांच्या विचारावरती टीका करण्यात आली, त्यांच्या शांत सुस्वभावी स्वभावावरती टीका करण्यात आली. तर असं एकंदरीत आपल्या देशामध्ये कुठतरी एक राजकारणासाठी विचारधारा बदललेली आहे का? आणि चांगल्या लोकांना राजकारणात जर येऊ द्यायचं नसेल तर त्यांना बदनाम करून बाजूला सारण्याचं षडयंत्र चालू आहे का? हे एकंदरीत आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येतं. आणि म्हणून या देशामध्ये चांगली सरकार स्थापन होणं आणि निस्पृह अशा पद्धतीने त्या लोकांनी काम करणं याच्याकडे जनतेनं पाहावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.